न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। नमस्कार, आपण पाहत आहात न्याय क्रांती न्यूज। आजची मोठी बातमी येते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून, जिथे ऑटो रिक्षा चालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढताना दिसते। ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या ॲपवरून रिक्षा बुक करणाऱ्या प्रवाशांकडून ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैसे उकळवण्याचा प्रकार सर्रास घडतायत। प्रवास संपल्यानंतर ॲपमध्ये दाखवलेले भाडे नाकारून अधिक पैसे द्या अशी मागणी अनेक चालकांकडून केली जाते असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत। याशिवाय काही चालक प्रवास सुरू करण्यापूर्वीच कॅशच द्या, लोकेशन बदलले आहे किंवा राईड कॅन्सल करा अशा कारणांवरून प्रवाशांना त्रास देत असल्याचंही समोर आलं। विशेष म्हणजे महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे। स्थानिक नागरिक काय म्हणतात? नागरिकांचा आरोप आहे की दररोज हा त्रास सहन करावा लागतो। ॲपवर वेगळे भाडे आणि प्रत्यक्षात वेगळी मागणी, यामुळे आम्ही नेमके कोणाकडे तक्रार करावी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। दरम्यान पुणे आरटीओ कडून गेल्या काही काळात हजारो रिक्षांची तपासणी करण्यात आल्याचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर परिस्थिती बदललेली दिसत नाही। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई होत असली तरी ती अपुरी ठरत असल्याचं चित्र आहे। प्रश्न मोठा, प्रशासन झोपेत आहे का? वाहतूक पोलीस, आरटीओ आणि संबंधित ॲप कंपन्या या सर्वांची जबाबदारी असताना प्रवाशांच्या सुरक्षेची आणि सोयीची हमी कोण देणार? नियम असताना त्याची अंमलबजावणी का होत नाही? तज्ज्ञांचं मत आहे की ॲप आधारित सेवांमध्ये पारदर्शकता असली तरी त्याची अंमलबजावणी कठोरपणे केली गेली नाही तर अशा प्रकारच्या मनमानीला आळा बसणार नाही। नागरिकांची अशी मागणी आहे की ठरलेल्या भाड्यानुसारच पैसे घ्यावेत, नियम तोडणाऱ्या चालकांवर तात्काळ कारवाई करावी, ॲप कंपन्यांनी कडक नियंत्रण ठेवावं। जर वेळेत उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। आता पाहणे महत्त्वाचे ठरणार की प्रशासन या प्रश्नावर तात्काळ पावले उचलणार का, की नागरिकांचा त्रास असा सुरू राहणार? कॅमेरामन सोबत न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।